नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. टिटवाळ्यात आघोरी प्रकाराने खळबळ. घरासमोर कोहळा, लिंबू व कोंबडीचे पाय ठेवून अज्ञाताचा संशयास्पद प्रकार. पोलीस तपास सुरू. टिटवाळा येथील गजानन पॅलेस सोसायटी ए विंग मधील एका भाडेकरूच्या घरासमोर संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराच्या दारासमोर कोहळा, लिंबू आणि कोंबडीचे पाय ठेवून तिथून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्यामध्ये एक व्यक्ती दिसत असली तरी चेहरा स्पष्ट नसल्यामुळे अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकारामागील नेमका हेतू काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी या प्रकाराला अघोरी कृत्याशी जोडून चर्चा सुरू केली. मात्र याबाबत कोणताही निष्कर्ष न काढता पोलीस तपासाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, त्यामागील हेतू उघड करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार दाखल करताना ॲडव्होकेट अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके, ॲडव्होकेट महेश गायकवाड तसेच मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी सोसायटी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं असून नागरिकांनी अफवा किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आलं आहे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.